आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। महिला दिनानिमित्त उद्या महिला दिनांच्या पूर्वसंध्येला चर्चा होणार। विधिमंडळात महिलांच्या समस्यांवर चर्चा होईल। विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सरकारकडून उत्तर नाही। सरकारकडून एन्काउंटरला जबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ। सरकारच्या भूमिकेबाबत हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। पुणे अत्याचार प्रकरणात मोठी माहिती समोर। आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून आगारात वावरत असल्याची माहिती समोर। पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडीचे फोटो पोलिसांना मिळाले। दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावाने सुरू होणाऱ्या मराठी अध्ययन केंद्राची प्रक्रिया लांबणीवर। कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या नियुक्त्या रखडल्यानं अध्यासन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लांबणीवर। केदारनाथ आणि हेमकुंड साहिब या तीर्थक्षेत्रांच्या मार्गात रोपवे उभारणार। केंद्र सरकारचा निर्णय। रोपवेच्या प्रकल्पासाठी एकूण 6,811 कोटी रुपयांचा निधी मंजूर। देशात 3,880 कोटी रुपयांची लसीकरण योजना राबवली जाणार। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मंजूर। पशुधन संवर्धनातून पायाभूत सुविधांचं बळकटीकरण। मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची मंजुरी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय। तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार। पिंपरी चिंचवड पालिकेला खासदार सुनेत्रा पवारांनी दिली भेट। पालिका प्रशासन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत दुजाभाव करत असल्याच्या तक्रारीनंतर भेट दिली। अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना सुनावलं। कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचा जनता दरबार। श्रीकांत शिंदेंनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्याही सूचना। मीरा भाईंदरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा दौरा। नवीन दिवाणी न्यायालयाच्या सरनाईकांनी घेतला आढावा। 8 फेब्रुवारीला नव्या दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन। महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जवळपास 1200 कोटी रुपयांची देयकं प्रलंबित। तक्रारींची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 1,162 कोटी रुपये निधी मंजूर। एमबीएच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणाऱ्यांचे 1.5 लाखाहून अधिक अर्ज। गतवर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणीमध्ये वाढ। 1 ते 3 एप्रिल दरम्यान परीक्षा